नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC धुळे विभाग अंतर्गत या ठिकाणी 1 वर्ष कालावधीसाठी ITI अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते MSRT धुळे विभाग अंतर्गत या ठिकाणी आलेलं आहे। सन 2025-26 या वर्षाकरता या ठिकाणी तांत्रिक व्यावसायिक ITI उत्तीर्ण या व्यवसायामध्ये शिकवू उमेदवार म्हणजेच अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे। यासाठी जी कोणकोणते उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे अभियांत्रिकी पदवीधर पदवीधारक। यामध्ये जे आहे ते पदांची संख्या जी आहे ती 2 पद आहे आणि प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये तुम्हाला यांत्रिक शाखेतील मोटार यामधील पदविकाधारक उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि वयोमर्यादा जी आहे ती पण या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। 14 वर्षापेक्षा कमी आणि 30 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी वय या ठिकाणी नसावे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 14 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही जी आहे ती डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी पदवी आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल। या ट्रेडसाठी इथं ITI मोटर मेकॅनिक हा ट्रेड या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासाठी एकूण 60 पदं या ठिकाणी आहे आणि प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे। तसेच विद्यावेतन जे आहे ते या ठिकाणी 8,394 रुपये असं या ठिकाणी दाखवलेलं आहे। या ठिकाणी जी वयोमर्यादा आहे ती 15/6/2025 पर्यंत 14 वर्ष पूर्ण आणि 14 ते 30 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात। सर्व पोस्टसाठी या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे ती सारखीच या ठिकाणी आहे। त्यानंतर तिसऱ्या पदाचं नाव आहे शीट मेटल वर्कर। यासाठी जवळपास 30 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे। 1 वर्षाचा कालावधी आहे प्रशिक्षणाचा। त्या ठिकाणी तुम्हाला ITI ट्रेड शीट मेकल या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 10वी पास असणे आवश्यक आहे। 10वी आणि ITI जर तुम्ही असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। त्यामध्ये तुम्ही तुमचा कोणता ट्रेड आहे ते या ठिकाणी पाहू शकता। त्यामध्ये 4था ट्रेड आहे मेकॅनिकल रिफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग। यासाठी इथं 35 वॅकन्सीज आहे। त्यानंतर 5वा ट्रेड आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल। यासाठी इथं 20 वॅकन्सीज आहे। तसेच कार्पेंटर जनरल यासाठी इथं 5 वॅकन्सीज आहे। त्यानंतर 7व्या नंबरचा ट्रेड आहे मेकॅनिकल डिझेल। यासाठी इथे एकूण 40 वॅकन्सीज आहे। त्यानंतर 8व्या नंबरचा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन। यासाठी इथं एकूण 60 वॅकन्सीज आहे। त्यानंतर फिटर ट्रेड आहे यासाठी 30 वॅकन्सीज। त्यानंतर 10वा शेवटचा ट्रेड आहे टर्नर। यासाठी इथं 5 वॅकन्सीज आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या होत्या। त्यानंतर या ठिकाणी शिकवू उमेदवारांची जी निवडीकरता महत्त्वाच्या काय सूचना आहे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये शिकवू उमेदवारी निवडीकरता पदासाठी विहित नमुन्यातील जो अर्ज आहे तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय SRP पेट्रोल पंप समोर पालेशा कॉलेजजवळ धुळे येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 13 या वेळेत तुम्हाला दिनांक 15/6/2025 पर्यंत या ठिकाणी मोफत मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। शिकवू उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गाकरता या ठिकाणी 500 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गाकरता 250 रुपये असे राहील। तसेच उमेदवाराने बँकेचा DDद्वारे अथवा पोस्टल ऑर्डर MSRTC फंड अकाउंट धुळे या नावाने या ठिकाणी भरणा करण्यात येऊन सदरचे जे DD अथवा किंवा पोस्टल ऑर्डर सोबत या ठिकाणी जोडायचे आहे। तसेच उमेदवाराने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव या ठिकाणी परत केले जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर उमेदवाराने अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक दाखल्यांची प्रमाणपत्रांची जी झेरॉक्स प्रती आहे ती तुम्हाला अर्जासोबत जोडून या ठिकाणी जमा करायची आहे। त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे गुणपत्रक जे आहे ते ITIचे 10वीचे प्रमाणपत्र गुणपत्रक या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर 12वी MCVC जर असाल तर त्याप्रमाणे तुमचे जे प्रमाणपत्र गुणपत्रक आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे।
त्यानंतर मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्या जातीचा दाखला, प्रमाणपत्र, त्याचे झेरॉक्स पण तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे. तसेच ITI उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshippindia.gov.in या संकेतस्थळावर जे आहे तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी रजिस्ट्रेशनची जी प्रिंट जी आहे ती पण तुम्हाला अर्जासोबत त्या ठिकाणी जोडायची आहे. तसेच शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम तारीख आहे ती 15/6/2025 पर्यंत या ठिकाणी राहणार आहे. उमेदवाराने अपूर्ण भरलेले व मुदतीनंतर आलेले अर्ज या ठिकाणी विचार करण्यात येणार नाही असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करायचे आहे. प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्जाचा नमुना पण या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. या अर्जामध्ये तुम्हाला सर्व तुमची माहिती भरून तुम्हाला या ठिकाणी ऑफिसमध्ये त्या दिलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहे. अशा पद्धतीने MSRTC धुळे या विभागामध्ये अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.